तर भुजबळ साहेब ना कधी ओबीसीचे नेते होते, ना आहेत, ना ते कधी मुस्लिमांबद्दल त्यांना आपुलकी आहे ना होती. एवढंच नाही तर दलितांच्या विरोधामध्ये सुद्धा त्यांनी कृती केलेली आहे. तुम्ही म्हणाले कसं काय? शासनाचे मंत्रीच मराठा विरुद्ध ओबीसी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यामध्ये सगळ्यात अग्रभागी नाव घेतलं जाईल ते भुजबळांचं. तसं भुजबळांची कारकीर्दच वादग्रस्त आहे. भुजबळ आणि वाद हे जुनंच समीकरण आहे. तुम्ही म्हणाल कसं? तर भुजबळ साहेब ना कधी ओबीसीचे नेते होते, ना आहेत, ना ते कधी मुस्लिमांबद्दल त्यांना आपुलकी आहे ना होती. एवढंच नाही तर दलितांच्या विरोधामध्ये सुद्धा त्यांनी कृती केलेली आहे. तुम्ही म्हणाले कसं काय? तर पहा, भुजबळ साहेबांनी त्या ठिकाणी शिवसेनेतून बाहेर पडून समता परिषदेची स्थापना केली. जी विषमता पसरविते अशा प्रकारची ही समता परिषद आहे आणि ती फक्त माळी जातीतील विशिष्ट लाभार्थी लोकांची संघटना आहे. त्यांचा आणि इतर आयुष्यात ते इतर ओबीसीच्या व्यासपीठावर कधीही चढलेले नाही, कधीच चढलेलं नाही. फक्त आता जरांगे पाटलाच्या आंदोलनाला विरोध म्हणून त्यांचे लाभार्थी त्यांनी गोळा करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. ते शिवसेनेत होते, त्यांनी मुस्लिमांविरुद्ध प्रचंड आग पकड केलेली आहे. अनेक भाषणं आजही यूट्यूबवर उपलब्ध आहेत, आपण पाहू शकता. त्यांनी प्रचंड अशा प्रकारची आग पकड केली. इतकंच नाही, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या रिडल्स इन हिंदुझम या पुस्तकावरून एक वाद निर्माण झालेला होता आणि या विरोधामध्ये 10 लाख दलित बांधवांनी मुंबईमध्ये मोर्चाचं आयोजन केलं होतं आणि हा मोर्चा मुंबईच्या हुतात्मा चौकामध्ये त्या ठिकाणी गेला. आता तिथंच तो पोलिसांनी अडवला, तिथं भाषणं झाली आणि मोर्चाचं विसर्जन झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी भुजबळ साहेब त्यावेळेस मुंबईचे महापौर होते. तर भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ त्या ठिकाणी आलं आणि त्यांनी गाईच्या गोमूत्रानं तो चौक धुवून पवित्र केला. यावरून आपण लक्षात घ्या की भुजबळ साहेब हे या ठिकाणी दलिताप्रती कशी वागणूक देतात. आणि मराठ्यांचा द्वेष तर त्यांचा जगजाहीर आहे. ते सरळ नाभिक समाजाला आवाहन करतात की मराठा समाजाचे केस कापू नका, त्यांना आपापसात भादरू द्या. एका नाभिक समाजाचं मराठा समाजाचं भांडण होतं, ठीक आहे, ते वैयक्तिक पातळीवर असेल. मराठा समाजात त्या बांधवाने तसं करणं अपेक्षित नव्हतं, परंतु हे सांगतात की त्यांनी यांचं घर जाळलं, म्हणजे अख्खा मराठा समाजच ते बदनाम करायला निघाले. म्हणजे भुजबळ अशा प्रकारची विकृत मानसिकता म्हटलं तरी चुकीचं ठरणार. त्यांनी शिवसेना सोडली. ते म्हणतात मी मंडल आयोगामुळे शिवसेना सोडली. अजिबात नाही, हे ते धादांत खोटं बोलत आहेत. आणि खरं पाहिलं तर ते त्या ठिकाणी चित्रपटातून काम करणारा अभिनय सम्राट आहेत. त्यांनी अशोक सराफांबरोबर 2 चित्रपटामध्ये काम केलेलं आहे. म्हणजे ते कलाकार आहेत आणि ही कलाकारी ते प्रत्येक ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. आता जरांगे पाटलाच्या आंदोलन सुरू असताना बीडमध्ये जाळपोळ झाली. ते म्हणतात जरांगेने बीड चढलं, जरांगेने बीड चढलं. अहो, त्यांचा काय संबंध? तो माणूस तिथं उपोषण करतोय, त्याला बोलता येत नाही, म्हणजे नाकातून रक्त गळतंय, डोळ्यातून पाणी येतंय आणि हे म्हणते बीड जाळलं. मग बीड जाळलं तर तुम्ही काय? आणि त्यांची एक प्रेस बीडमध्ये त्यांनी घेतली. ती असं म्हणतात 12-12:30ला माजलगावमध्ये त्या ठिकाणी प्रकाशदादा सोळंके यांचं घर जाळलं. त्यावेळेस मी मंत्रालयात होतो आणि माझ्या केबिनमध्ये, म्हणजे त्यांच्या केबिनमध्ये त्यांचे पाहुणे ज्यांचं बीडमध्ये हॉटेल जळाले ते सुभाष राऊत त्यांच्या सोबत होते. किती वाजता कळाले? समजा 12:30ला. आणि त्यानंतर 4 तासानं बीडमध्ये आग लागली. मग भुजबळांना 4 तास अगोदर हे कळालंय, तर मग त्यावेळेस त्यांनी काय पुढच्या हालचाली केल्या नाही. ते म्हणतात मी एसपीला फोन केला. मग फोन केला तर फरक काय पडला? तुम्ही तर म्हणता मला माहीत होतं म्हणजे इथं संशयाला जागा आहे बांधवांना. तर अशा प्रकारची, आणि ते काय करतात की त्यांचं म्हणणं आहे की मराठा समाजाला 3 वर्षात 25,000 कोटी दिले आणि ओबीसी समूहाला त्या ठिकाणी मागच्या 25 वर्षात 250 कोटी दिले. मग तुम्ही काय करताय मंत्रिमंडळामध्ये? मुळात असे कुठंही झालेलं नाही. मराठा समाजाच्या नावानं एकही योजना शासन पातळीवर अस्तित्वात नाही. जे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे ते सगळ्या ओपनसाठी आहे. त्यात ब्राह्मण आले, मारवाडी आले, जैन आले, सगळे आले. आणि याच्यामध्ये बँका कर्ज देतात आणि सरकार त्याचं व्याज भरतंय. हे किती खोटं? बँकाने जर तिथं 15,000 कोटी दिली असली
तर सरकार त्याचं व्याज भरते. हे 15,000 कोटी त्यांनी त्याच्यातच लावून टाकले हिशोबातच. म्हणजे पहा भुजबळ साहेबांचं ज्ञान किती अगाध आहे. आणि पुढचं ते असं म्हणतात की त्यांना सारथी दिली. मराठा समाजाला फक्त सारथी नाही, तर ती कुणबीला सुद्धा आहे. कुणबी मराठ्यांना आहे, मराठा कुणबीला आहे. मग मराठा समाजाची लोकसंख्या जर 30% जरी गृहीत धरली आणि कुणबी 10, ती 40% लोकांच्या योजना हे फक्त मराठ्याच्याच माथी मारत आहे. इतकंच नाही तर एक शिष्यवृत्ती आहे खुल्या प्रवर्गासाठी. कोणती? राजर्षी छत्रपती शाहू महाराज त्या ठिकाणी शिष्यवृत्ती. ही शिष्यवृत्ती ओपनच्या सगळ्या घटकाला आहे. म्हणजे ब्राह्मण, मारोडी, जैन, ओपनमधील मुस्लिम. इतकंच नाही, जे ओबीसीचे आहेत, एससी एसटीचे आहेत, परंतु त्यांच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नाही, ते सुद्धा ओपनमधून ॲडमिशन घेतात, ही शिष्यवृत्ती. तर त्यांचं म्हणणं आहे की यांना जे लिहिले ते 13-14 हजार कोटी आहेत, ते मराठा समाजाला दिले. म्हणजे भुजबळाचं लॉजिक हे अगाध. आणि त्यांचं आणखी एक म्हणणं आहे की ओबीसीची लोकसंख्या ही 9% आहे सरकारी कर्मचाऱ्यामध्ये आणि त्यांचा बॅकलॉग भरावा. माझ्या हातामध्ये एक शासनाचा रिपोर्ट आहे, आता तो तुम्हाला उलटा दिसेल, तर त्याचं मी नाव सांगतो. शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोश 2022 हा अहवाल आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या अर्थ आणि सांख्यिकी संचालनालयाच्या नियोजन विभागानं हा प्रसिद्ध केलेला आहे. त्याचा संदर्भ दिनांक आहे 1 जुलै 2022. तर अशा प्रकारचा अहवाल माझ्या हातामध्ये आहे. महाराष्ट्र सरकारच्या वेबसाईटवर सुद्धा हा उपलब्ध आहे आणि हा अहवाल प्रसिद्ध केला आहे 29 जून 2023ला. अशा प्रकारचा हा प्रसिद्ध केलेला आहे 29 जून 2023ला. आणि यामध्ये असं म्हटलेलं आहे की एकूण पदनियुक्त 8.85 लाख शासकीय कर्मचारी याची त्यांच्या सामाजिक प्रवर्गानुसार वर्गवारी केली असता 70% 3.43 लाख कर्मचारी मागासवर्गीय असल्याचे दिसून आले. म्हणजे कर्मचारी 70% 70.8% म्हणजे 71% कर्मचारी मागासवर्गीय असल्याचं दिसून आलेलं आहे, असं शासनाचा अहवाल सांगतोय. आणि हे शासकीय कर्मचारी आहेत. हाच क्रायटेरिया अशासकीय असेल, नेमके शासकीय असेल, वेगळा काय आहे त्याच्यात? आणि पुढं काय म्हटलं आहे का? एकूण मागासवर्गीय कर्मचाऱ्यामध्ये 25.7% एससीचे, बघा 25.7% एससीचे, अनुसूचित जमातीचे 13.8%, 22% कर्मचारी हे NT अबकडचे आणि 4 कर्मचारी एसबीसीचे. इतर मागासवर्गीयांचे म्हणजे प्रमाण म्हणजे ओबीसी जर दाखवलं तर 34.4 असल्याचं दिसून येते. 34.4. जर कोणाला पाहिजे असेल तर मला मेसेज टाका, आपल्याला याचं व्हॉट्सअप करण्यात येईल, कारण मला ते काही टेक्निकल गोष्टी जमत नाहीत. परंतु इथं जर अशा प्रकारचं 34.4% म्हणजे 34% मागासवर्गीय आहेत, असं ओबीसी आहेत असं म्हटलं जातं. म्हणजे ही किती गंभीर आणि